प्रत्येक देवाच्या आधी त्याच्या बायकोचं नाव आहे, घरी सुद्धा बायकोचंच ऐकावं लागतं. म्हणून कुठलेही असं म्हणतात हिंदीमध्ये कामयाबी के पीछे किसी भी औरत का हाथ होता है. पण मला असं वाटतं की घरून सपोर्ट मिळाला नाही तर आम्ही सुद्धा बाहेर काही करू शकत नाही. मला गाणं येतं पण मला माझा नवरा गाऊ देतो म्हणून मी गाऊ शकते. म्हणून
एकदा यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो म्हणतात की नाही, यांचे ते दोन्ही आहे. एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा पण हात आहे आणि एका यशस्वी स्त्रीच्या मागे देखील प्रसादजींचा आमचा हात आहे. त्याच्यामुळे दोन्ही गुण यांचे असं म्हणजे समसमानता खऱ्या अर्थाने पाहिजे ते यांच्या घरी आपल्याला पाहायला मिळेल. खरंच आहे. हा, आणि कसं आहे माहिती कशा बायकांना किती खूप कला येत असल्या तरी घरून जर सपोर्ट मिळत नसेल तर आम्ही काही करू शकत नाही. आज मला गाव दिलं नसतं तर मी पण पोळ्याच केल्या असत्या घरी सगळ्यांसारख्या. बरोबर आहे की नाही? आजही छान करते. तुम्ही जेवलात का कधी माझ्या? चालेल, कधी भंडारा इथे असताना मी पोळी करीन एखादी. आणि खरंच खूप छान आजचा कार्यक्रम इथे झालाय. भैरवीने आपण सांगायला गेली, आपण सगळेजण इथे आलात, या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल आम्ही सगळे नेहमी एकमेकाच्या आपण ऋणात राहू आणि त्या महादेवाचे आभार मानू की आपण एकत्रितपणे या ठिकाणी परत परत भेटत राहू. आमच्या गायत्रीताईंचे पुन्हा एकदा आभार, त्यांना विशेष थँक्यू की त्यांच्यामुळे हा कार्यक्रम संपन्न होऊ शकला. अशीच अनेकांची मदत आमच्या गणेश गाडेवार सरांना लाभली पाहिजे अशी माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, जेणेकरून असे सांस्कृतिक कार्यक्रम इथे होत राहतील आणि आपल्याला त्याचा आनंद घेता येईल. ते एकटे पडू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे, कारण मनाने खूप चांगला असलेला माणूस आहे तो. आणि खरंच त्यांच्यासाठी एकदा जोरात आपण टाळ्या वाजवूया. आणि मला एक छोटीशी अशी खंत आहे की कन्नावर सरांनी बिलकुल आज नाच केलेला नाहीये. असं का बरं?